नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक। शासनाला कुंभमेळ्यासाठी 9,700 कोटींचा प्रस्ताव। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रा। देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहूया, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्यानंतर अखंड भारत निर्माणात सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान अमूल्य आहे। त्यांच्या या दृढ निश्चय आणि समर्पित योगदानाचं स्मरण करत आपण प्रत्येक जण देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटिबद्ध राहूया, असं आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केलंय। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने एकता पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेचा समारोप शहागंज येथील उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवार, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते। पदयात्रा सकाळी 7:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झाली। तेथून भारत माता की जय, सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे अशा घोषणा देत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा शहागंज येथे आली। तेथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। तेथे उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली तसेच स्वदेशी वस्तू वापराबाबत शपथ देण्यात आली। यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाची उपस्थितांना माहिती दिली। त्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित संबोधित केला व सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहण्याचं आवाहन केलं। या रॅलीत सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना यांनी या पदयात्रेत सहभाग घेतला। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली आहे। या कुंभमेळ्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यावरती देखील भार पडणार आहे, त्या संदर्भात चर्चा झाली असून शासनाला 9,700 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। नाही तर आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ॲक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। जवळपास 9,000 कोटीचा हा प्लॅन सरकारकडे 5 तारखेला सबमिट होईल। त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही लोकप्रतिनिधींच्या सूचना, आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून अत्यंत चांगल्या वातावरणात ही बैठक पार पडली। हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश होता। आणि येणारे जे काही भाविक आहे त्यांच्या सगळ्या सुविधा इथं आपण कशा देऊ शकतो या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा विनिमय या ठिकाणी झालेला आहे। संजय राऊत यांची प्रकृती बिघडलेली आहे, गंभीर काहीतरी दिसून लागले पाठीमागे। दुसरं म्हणजे 1 वर्षभरानंतर मी तुमच्या भेटीला येईल असं कार्यकर्त्यांनी पत्र लिहिलं। संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे। त्यांना चांगलं आयुष्य मिळो, लवकर ते आजारातून बरे होत, परंतु हे राजकीय दुखणं नसावं। शारीरिक असेल तर ईश्वरासाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत, 100 वर्ष जगावेत, अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार आहे। मात्र उद्या मोर्चा आहे, ऐनवेळी एक मोठा नेता त्यांचा पदरी आजारी पडतो, मोर्चाला कुठेतरी जे बळ मिळतंय ते कमी होणार का? संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असं जर तुमचा समज असेल तर तो काढून टाका। या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल, आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, तेवढी ताकद त्यांची आहे। शहरातील बनावट कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात नवे तपशील समोर आले आहेत। फसवणूक झालेल्या व्यक्तींची नावे पोलिसांना प्राप्त झाली असून सदर प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे, अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली असल्याने एफबीआयची मदत घेऊन आम्ही त्यात कारवाई करत आहोत, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे।
फेक कॉल सेंटरवरती जी आपली कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे. यापूर्वी आपण 116 लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि या सर्वांना जो टेक्निकल किंवा लोकलचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट पुरवणारा जो मुख्य इथला आरोपी आहे फारुख, त्यालाही ताब्यात घेतले, त्याला अटक करण्यात आलेलं आहे. 10 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्याच्याकडे अधिकचा तपास सुरू आहे. पुढील तपासानंतर याच्यामध्ये आणखीन पुढच्या काय काय लिंक्स आहेत तर त्या तिथपर्यंत आम्ही पोहोचू. यापूर्वी देखील हा कॉल सेंटर इतर राज्यांमध्ये किंवा शहरामध्ये सुरू होता अशी माहिती आहे. नाही, यापूर्वी त्यांनी गुजरातमध्ये केलेलं होतं, आणखीन 1-2 राज्यामध्ये त्यांनी केलं होतं अशी माहिती आहे आणि अधिकचा आमचा त्याच्यामध्ये सविस्तर तपास सुरू आहे. तिथे कारवाई नव्हती झाली. नाही, त्या बाबतीत आता बाकीच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर माहिती रिव्हील होईल. दुसरा एक विषय असा आहे की अमेरिकन अमेरिकेत सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही कशी मदत घेणार आहात, त्यांचा तपासात कसा आपला सहयोग भेटतो? आता याच्यामध्ये युएसच्या ज्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यापर्यंत रीच आउट करण्यासाठी एफबीआयच्या मार्फतीनं किंवा त्यांचं सहकार्य घेऊन त्याच्यामध्ये तपास करण्यात येईल. फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातलं झालं, इतर देशामध्ये, राज्यांमध्ये, मुंबई, पुणे अशा ठिकाणी तुम्ही? नाही, सध्या तर आता जेवढे आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडे आमची आता विचारपूस किंवा इंट्रॉगेशन चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील, जसे जसे आरोपी निष्पन्न होतील तशी त्याच्यामध्ये वाढ होईल. त्या बाबतीमध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर किंवा तपासानंतर त्या गोष्टी सांगता येतील. नाही, फारुख हा मूळ यूपीचा आहे. त्याचे जन्मापासून त्याचा जन्म याच ठिकाणी शहरामध्ये झालेला आहे. सध्या तर मी इतकंच सांगू शकेल. यात मुख्य आरोपी किती आहेत? नाही, मुख्य आरोपी म्हणून असं म्हणता येणार नाही. आतापर्यंतच्या तपासामध्ये सर्व सपोर्ट पुरवणारा फारुख हा आरोपी अटक केलेला आहे. त्याच्या पुढच्या लिंक्समध्ये आपण जसं तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशन होईल तसं तसं पुढच्या लिंकपर्यंत आपण पोहोचू. काय सपोर्ट पुरवायचं सर काही सांगता येईल? या ठिकाणी जे ऑफिस त्यांना दिलेलं होतं त्या ऑफिस तयार पाहणे, त्याचं ॲग्रीमेंट करणे किंवा इथं जे काम करणारे जे इतर ते लोक आपण पकडले तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, त्यांना नेणे आणणे सोडणे, जेवणाची व्यवस्था करणे, या बाबतीमधले इतर सपोर्ट जे काय आणखी असतील. खुलताबाद तालुक्यातील सराई गावाजवळ फुलंब्री खुलताबाद महामार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून या पार्श्वभूमीवरती बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तालुका प्रमुख राजू वरकड यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना उद्धव गटांचे वतीने खुलताबाद फुलंब्री महामार्गावरती सराई गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्हा परिषद, आगामी पंचायत समिती निवडणुकीत भावी उमेदवार यांनी या आंदोलनात उभं केल्याची चर्चा खुलताबाद तालुक्यात सध्या सुरू आहे. आंदोलनानंतर महामार्ग विभागाचे अधिकारी आणि नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना निवेदन देण्यात आलं. विधानसभा संघटक गणेश अधाने, अजिनाथ नागे, सर्कल प्रमुख विजय चव्हाण, शहर प्रमुख विष्णू फुलारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. हे आजचं जे आंदोलन झालं, आंदोलनाचा विषय असा होता, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752H नॅशनल हायवे पाल फाटा ते खुलताबादपर्यंत आणि या रस्त्याची पूर्ण करण्याची जी डेडलाईन होती मार्च 2021 तेव्हापासून हा जवळपास 1000-2000 फुटाचा जो रस्ता आहे तो अपूर्ण आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत 10-15 ॲक्सिडेंट झाले आणि काही लोकांना याच्यात जीव पण गमावा लागलेला आहे. त्याच्यापैकी एक पत्रकार बांधव आमचे आज खाटेवर पडून आहे 3-4 महिन्यापासून ॲक्सिडेंटना. त्यांचं पायाचं काहीतरी स्नायू सरकला तर ते पडू नये त्याच्यासाठी आंदोलन होतं की इथं कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढून हा रस्ता चांगला करण्यात यावा, त्याच्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन होतं आणि महामार्ग विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आले होते आज. बरं, हा रस्ता तो आजपासून थोडी आहे. नेमकी आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली त्याच्यामुळे हे चालू आहेत काय तुमचं? नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करीत नाही. आतापर्यंत आमचे चर्चा आहे, असू द्या चर्चा. जे उभाटाने जे आज आंदोलन केले, आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा आंदोलन कट रचण्यात आले असे. नाही, विरोधकांचं ते कामच आहे. तिघे भाऊ आणि मिळून खाऊ असं चालू आहे सध्या सरकारमध्ये. तिघं भाऊ मिळून खाऊ सगळं व्यवस्थित चालू आहे. सरकारला शेतकऱ्याला पाहायला तयार नाही. ह्या रस्त्याच्या संदर्भात आमचं 8व-9व आंदोलन आहे
5 वर्षामध्ये. याच्या आधी पण आम्ही रास्ता रोको केलं, निवेदनाचा गठ्ठा त्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आमचे 51 पत्रव्यवहार झाले असतील आतापर्यंत. आणि आज नाईलाजानं आम्हाला हे आंदोलन करावं लागलं, रास्ता रोको आज करावं लागलं. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं आंदोलन नाही आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट नेहमी आंदोलन करते आणि निवडणुकीचा याचा काही संबंध नाही. चर्चा विरोधक करतील, चर्चा करायला काही हरकत नाही. चर्चा कोणी काही करू शकतं. विरोधकांनी काय केलं आतापर्यंत, सत्ताधाऱ्यांनी काय केलं, आमचे जे विरोधक आहे जे सत्तेत बसले तिघं भाऊ, त्यांनी आता काय केलं आतापर्यंत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. सर्व एडीएन न्यूजचे सर्व श्रोत्यांना मी जे श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या शहरामध्ये बरेच गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसणार आहेत. एकंदरीत आपल्या सेप्टिक टँक मुक्तीच्या स्वप्नाकडे असतील आणि तसेच प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्याचं स्वप्न असतील आणि त्यानंतर जे अतिक्रमण हटाव झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या बांधकामाचं सुरुवात त्या ठिकाणी मग तसेच ज्युलॉजिकल पार्कचे असेल आणि त्यासोबतच
होपफुली तोपर्यंत एक नवीन आपल्या आपण निवडलेल्या लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आफ्टर 5 years त्या ठिकाणी होतील आणि नक्कीच आपल्या संकल्पनेतील छत्रपती संभाजीनगर करण्यामध्ये महानगरपालिका 100% कटिबद्ध आहे एवढ्याच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनय, ग्लोबल करियर से बोल रहा हूँ. आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए. 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते. इतनी जल्दी? तो वीजा भी? अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा. ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कंबोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना. मैं नहीं फंसूंगा. कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें. ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहां करें. रुको, सोचो और एक्शन लो. मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान.
आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र.
एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांची निवेदा कुमार शिंदे यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत। नमस्कार, मी उमा शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण एडियन डिजिटल दिवाळी 2025 या विशेष सत्रामध्ये विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत। आता आपल्या बरोबर आज उपस्थित आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड सर। सर्वप्रथम एडियनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते सर आणि आपल्याला दीपावलीच्या अनेक शुभेच्छाही देते। नमस्कार, आपल्याला सुद्धा आपल्या सर्व एडियन डिजिटल न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। आपण मुलाखतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम रील स्पर्धा ही खूप गाजली सध्या। जिल्हा स्तरावर जी सामाजिक प्रबोधनात्मक रील स्पर्धा सुरू करण्यात आली होती, तिची दखल राज्य स्तरावर देखील घेण्यात आली आणि राज्य स्तरावरही ती स्पर्धा राबवली होती। तर त्या स्पर्धेची नेमकी संकल्पना काय होती? बेसिकली ही रील स्पर्धा तसं म्हणायला गेलं तर हा दुसरा पर्व होता। मागच्या वर्षी आम्ही शॉर्ट फिल्म स्पर्धा घेतली होती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर्फे। यावेळेस त्याची व्याप्ती थोडीशी वाढवण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी आम्ही रील्सची स्पर्धा आयोजित केली। त्याचा फायदा हा झाला की जे आजकालचे युथ आहेत त्या कोणत्याही ना कोणत्या गोष्टीसाठी सुद्धा रील्स करतात। आम्ही ही संकल्पना रील स्पर्धेमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमाने प्रबोधन घडवून आणण्यासाठी जे दोन सगळ्यात मोठे भेडसावणारे प्रश्न जे आहेत, जे अंमली पदार्थ आणि त्यांचा दुरुपयोग आणि त्याचबरोबर महिला सशक्तीकरण, ज्याला आम्हाला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा एकमेकाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे दोन्ही नव्या संकल्पनामध्ये दोन्ही ज्या गोष्टींचा उपयोग करून आम्ही ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला। जी, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आपल्याला पाहायला मिळालाय। मला वाटतं की मागच्या वर्षीच्या जर कंपॅरिझन केलं तर जवळपास 64 स्पर्धक यावेळेस आले, त्यामुळे नक्कीच ती सक्सेसफुल होती अशी म्हणायला हरकत नाही। जी, आपण पाहतोय सध्या गुन्ह्याचं स्वरूप हे बदललेलं आहे। पारंपरिक पद्धतींना सोडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गुन्हेगार करताना दिसतात आपल्याला। तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांच्या तोडीस तोड पोलीस प्रशासन कसा करत आहे गुन्हे कमी करण्यासाठी? मला असं वाटतं की यामध्ये सरळ सरळ आमची ही धारणा आणि धोरण हे असलं पाहिजे की वी शुड बी वन स्टेप अहेड ऑफ द क्रिमिनल्स। जर गुन्हेगार IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा किंवा सायबर स्पेसचा किंवा डीप स्पेसचा उपयोग करत असतील तर त्याच्या पुढे जाऊन त्यामध्ये आम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच आज त्याच्यासाठी आम्हाला जो CCTVचा जाळं पसरलेला आहे, मोबाईलचा नेटवर्क पसरलेला आहे, त्याचबरोबर जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस यांच्याशी आमचा सतत संबंध येत असतो आणि नक्कीच डिजिटल ट्रेस तयार होत असतो ह्यामध्ये। त्यामुळे डिजिटल ट्रेसच्या माध्यमाने आम्ही आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो की कोणताही गुन्हेगार हा ट्रेस आउट 100% होऊ शकतो। त्यामध्ये वेळ कदाचित कमी जास्त होऊ शकतो, परंतु इतर गुन्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये यामध्ये ट्रेस डिजिटल रेकॉर्ड डिजिटल ट्रेस तयार होतो, त्यामुळे त्याला आम्ही नक्कीच डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो। जी, आपण आता समाजात जर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप प्रचलित झालंय। डीप फेक असेल, फ्रॉड्स असेल, ई कॉमर्सच्या वेबसाईट आहे त्यावरती फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेले आहेत। म्हणजेच गुन्हेगार वेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहे। तर पोलीस प्रशासन ते नियंत्रण करण्यासाठी काय सध्या पावलं उचलत आहे? मला असं वाटतं की यामध्ये समाज प्रबोधनाची खूप मोठी गरज आहे। आपण डीप फेक म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाने कोणाचाही आवाज, कोणाचाही चेहरा यामध्ये शब्द टाकण्याची क्षमता असते, परंतु त्यामध्ये जर आपण सूक्ष्मपणे पाहिलं तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला ते खोटं आहे हे लक्षात येतं। आणि अशा वेळेस जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला फोन करते आणि काहीतरी पैशाची मागणी करते किंवा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते, तेव्हा त्याचा तात्काळ आपल्याला व्हेरिफिकेशन, रेक्टिफिकेशन किंवा ज्याच्या नावाने केलं त्याला फोन करून की बाबा तुझा असा फोन आला होता, खरं आहे का, हे करणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या काही महिन्यांपासून मोबाईलमध्ये जो कॉलर ट्यून आहे त्यामध्ये सुद्धा या बाबतीत डिजिटल अरेस्ट असतील
किंवा डीप फेक व्हिडिओच्या बाबतीमध्ये प्रबोधनात्मक मेसेजेस पाठवले जातात. त्याचबरोबर आमची जे काही इंस्टाग्राम हँडल आहे, आमचं सोशल मीडिया साईट आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही वारंवार या प्रकारचे रील्स, या प्रकारचे मेसेजेस जे आहेत ते आम्ही फॉरवर्ड करतो. वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जे काही आमचे पोलीस स्टेशन मधले व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा ग्राम सुरक्षा दलचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, त्यामध्ये सुद्धा याचे जास्तीत जास्त प्रचार व प्रसार आम्ही करतो आणि त्याचं नक्कीच पॉझिटिव्ह हे आम्हाला दिसत आहे सायन्स. जी नक्कीच. आपण जर उदाहरण दाखल बघायला गेलो तर आपले संभाजीनगरचे माजी जिल्हाधिकारी होते सुनील चव्हाण सर. तर त्यांच्या प्रोफाईल गुन्हेगारांनी सोशल मीडिया प्रोफाईल तयार केला आणि त्यावरतून पैसे मागण्याचा प्रकार सुरू झाला होता. म्हणजे स्वतः अधिकारी जर या जाळ्यात अडकत असतील, कारण त्यांनी नंतर स्पष्ट केलं की ती माझी प्रोफाईल नाही, त्यावर पैसे पाठवू नका, तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे बघायचं असा प्रश्न उपस्थित एकदम होतो. बरोबर तुमचा आणि रास्त प्रश्न आहे. परंतु क्रिमिनल मेंटॅलिटी हीच असते की अशाच माणसाचं प्रोफाईल ते तयार करण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यामुळे आपल्याला विश्वास बसेल. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला जर हे केलं तर कोणीही नाही करणार. आणि वारंवार हे सिद्ध झालेलं आहे किंवा दिसत आहे की सिनियर IPS ऑफिसर्स, आर्मीतले, पोलीस मधले, रेव्हेन्यू मधले, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे मिनिस्टर्स यांचे सुद्धा फेक प्रोफाईल्स तयार केला. परंतु मी आधी आपल्याला जसं सांगितलं की असा कोणताही व्यक्ती जो पैसे मागत आहे त्याच्याशी संपर्क साधायला आपल्याला 2 मिनिटं लागतात. साधा एक फोन केला तरी सुद्धा. आणि हेच आपण वारंवार लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत की कोणत्याही प्रकारची अशी पैशाची मागणी असो किंवा ब्लॅकमेलिंग असो किंवा काही असो, ताबडतोब समोरची व्यक्ती जी प्रिटेंड करते की मी ही व्यक्ती आहे, त्याच्याशी फोन करून ते आपल्याला कन्फर्म करणं गरजेचं आहे. जी नक्कीच. आणि अशाच प्रकारे डिजिटल अरेस्ट ही संकल्पना काही मागच्या काळापासून समोर आली आहे. तर सामान्य नागरिकांना आम्ही पोलीस विभागातून बोलतोय, तुमच्या मुलाला, तुमच्या नातेवाईकांना आम्ही अरेस्ट केलंय असं भासवून त्यांच्याकडनं खंडणी उकळली जाते. तर अशा वेळेस नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लोकांमध्ये आपल्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या पोलिसांच्या प्रोसेसेसमध्ये, मग ते इंट्रॉगेशन असो किंवा अरेस्ट प्रोसिजर असो, डिजिटल माध्यमाने कधीही कोणाला बोलवण्याचे प्रकार किंवा असं होत नाही. आपण अजूनही आमचे समन्स असो, हे रिटर्न समन्स, फिजिकल समन्स जातात. आमचा कर्मचारी तिथे जातो आणि मग त्याला सांगतो की तुमच्या नावाचा अरेस्ट वॉरंट असेल तर अरेस्ट वॉरंट असेल, समन्स असेल तर समन्स असेल. हे आपण सुदैवाने अजूनही आपण कागदी स्वरूपात करतो. त्यामुळे हे लोकांमध्ये हे जाणं हे गरजेचं आहे की अशा प्रकारे कोणीही डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये. असं कुठेही की तुम्ही घराबाहेर निघूच नका, तुम्ही घरात, असं आजपर्यंत आपण कधी ऐकलं नाही. हे कॉमन सेन्स. दुसरं विशेष आपण पाहू शकतो की हे जास्त करून सिनियर सिटीजन्स किंवा महिला वर्ग यांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात किंवा, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे जास्तीत जास्त प्रबोधन होणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा कुठलाही डिजिटल प्रकार हा नसतोच. त्यामुळे अशा गोष्टींना बळी पडू नये. जी नक्कीच. शाळेत, महाविद्यालयात जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवरच असतो नेहमीच, कारण मुली हा विषयच संवेदनशील आहे. तर अशा वेळेस महिलांच्या संरक्षणासाठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस शाखेतर्फे काही इनिशिएटिव्ह किंवा उपक्रम आहेत का की महिलांना गरज पडेल तेव्हा त्या तात्काळ मदत मागू शकतील? आमच्याकडे आमचं ASTU सेल आहे, ज्याच्या माध्यमाने आम्ही दामिनी पथक जे आहेत ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एस्टॅब्लिश आहे. त्याचबरोबर मुली असो किंवा लहान मुलं असो, कुठल्याही प्रकारचं शाळेत किंवा घरी त्यांचं कोणी मॉलेस्टेशन करत असेल तेव्हा गुड टच आणि बॅड टच याचं शिक्षण सुद्धा आम्ही आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मधल्या जे पोलीस दीदी आणि पोलीस काका या प्रोग्रामद्वारे आम्ही घेत असतो. पोलीस स्टेशनचे जे अधिकारी, विशिष्ट अधिकारी नेमलेले असतात, त्यामध्ये महिला अधिकारी किंवा कर्मचारी कंपल्सरी असते, त्या शाळेत आणि कॉलेजेसमध्ये जातात. विशेष करून शाळेमध्ये आणि प्रायमरी स्कूलचे मुलं आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या जे काही गुड टच आणि बॅड टचचं प्रबोधन अतिशय, ज्याला आपण म्हणतो की सटल वे मध्ये, PPTच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमाने किंवा इलस्ट्रेटेड चित्रांच्या माध्यमाने, कुठेही त्याच्यामध्ये विभत्सपणा न आणता, परंतु अतिशय
सटलपणे त्यांना तो मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतो. नंबर 1. नंबर 2, बऱ्याचशा पोलीस स्टेशन्समध्ये आम्ही सीसीटीव्हीचं जाळं, जसं उदाहरणार्थ आपल्याकडे गंगापूर, वैजापूर, सोयगाव, सिल्लोड, फरदापूर या ठिकाणी ऑलरेडी आपण डीपीडीसीच्या माध्यमाने सीसीटीव्हीचे जे प्रोजेक्ट आहे ते राबवलेले आहे. येत्या काही महिन्यामध्ये गंगापूर, खुलताबाद आणि आजूबाजूचे 2-3 पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा आणि पुढे लोकांच्या माध्यमाने, लोकांच्या सहभागातून सुद्धा आम्ही सीसीटीव्हीचं जाळं जास्तीत जास्त बसवतो. मला असं वाटतं की कुठेही, मग ते शाळा असो, कॉलेज असो, चौक असो, ज्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आहेत तिथं सीसीटीव्हीचं जाळं असणं अत्यावश्यक आहे. त्याच्यावर पोलिसांची नजर, करडी नजर असते. कोणताही एखादी कंप्लेंट असेल, मग ते डायल 112 वर जरी माहिती मिळाली किंवा आमच्या ASTCLचा जो काही कॉल नंबर आहे त्या ठिकाणी, तर आम्ही तात्काळ दामिनी पथक त्या ठिकाणी रवाना करतो. बऱ्याचदा वेळेस आम्ही ट्रॅप ले डाऊन करतो, म्हणजे एखाद्या महिलेच्या कॉलेज गोईंग स्टुडंट सारखं एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलला ठेवून जर कोणी तिथे छेडखानी करायचा प्रयत्न केला तर त्याला तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई. जी नक्कीच. यानंतर आपण जर शहरात आणि ग्रामीण भागात पाहिलं तर ठिकठिकाणी आपल्याला स्वयंघोषित भाई तयार झालेले दिसतात. तर त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये एक निगेटिव्ह मेसेज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो की समाजाला एका दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तर जे हत्यार असतात, उदाहरणार्थ तलवार, चाकू अशी ती फिरवताना दिसतात. तर मग अशांना जबर बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडनं काय करण्यात येतात कारवाई? 2-3 गोष्टी आहेत. एक तर आमचं DSB पथक म्हणजे स्पेशल ब्रांचचे पथक मधले कर्मचारी कायम प्रत्येक गावामध्ये जे सोशल मीडिया आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवतात. आमचं सायबर सेल आहे ते सुद्धा लक्ष ठेवतं. आणि असला कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं वेपन, मग ते पिस्टल असो किंवा तलवार असो किंवा चाकू असो, मग ते केक कापण्यासाठी असो किंवा हवेत भिरकावणे असो, त्याला तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. आधीही केली गेली आणि यापुढे सुद्धा केली जाईल. त्याचबरोबर मी आपल्या माध्यमाने हे सांगू इच्छितो की ज्या लोकांचा रेकॉर्ड, अशा लोकांचा रेकॉर्ड काही ना काही क्रिमिनल रेकॉर्ड असतोच, त्यावर जास्तीत जास्त कडक गुन्हा दाखल तर केला जातो, परंतु त्यानंतर जरी तो जामिनावर सुटला तर त्याच्यावर योग्य ती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, मग ते तडीपारी असो, MPDA सारखा कडक कायदा राबवणे असो, 93-94 प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणे व चॅप्टर केसेस करणे, ह्या सर्व प्रकारच्या केसेस किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, प्रतिबंधात्मक कारवाई करतो, जेणेकरून तो बाहेर आल्यावर अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करणार नाही. जी, आपण पाहतोय की गुन्हेगारी समाजात घडत असताना फर्स्ट वॉल ऑफ प्रोटेक्शन म्हणून पोलीस काम करत असतात. या पोलीस प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर देखील कधीतरी कामाचा तणाव आलेला दिसतो. तर तो तणाव दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करतं? मला असं वाटतं की आम्ही एक गोलकीपर सारखे काम करतो. एक गोलकीपर आपल्या आयुष्यात शेकडो गोल वाचवतो, परंतु कुठेतरी एखाद्या महत्वाच्या ठिकाणी किंवा कधीतरी एक गोल तो कधीतरी त्याच्याकडून हुकतो आणि लोक त्याचे जे काही 99 गोल जे त्यांनी वाचवलेले असतात ते विसरून केवळ तो एक गोल, दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा, ह्याच प्रकारची परिस्थिती, मनस्थिती पोलिसांची, अधिकाऱ्यांची असते. परंतु तरी सुद्धा हे याची जाणीव करून देणे आणि त्या माध्यमाने आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्यामध्ये ती शक्ती आहे, ते अधिकार आहेत की आपण इन्स्टंट जस्टिस लोकांना देऊ शकतो. यामध्ये समाधान मानायचं आणि हो, यामध्ये टेन्शन जरी असलं तरी आपल्याकडे अनेक असे माध्यम आहेत ज्याच्यातून आपलं हे टेन्शन, आपला हा स्ट्रेस कमी करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आपलं फॅमिली, दुसरं कोणत्यात नाही कोणतं स्पोर्ट्स एंगेज करणे. जिल्हा स्तरावर आम्ही कायम महिन्यातून एकदा असं कोणतं ना कोणतं उपक्रम घेत असतो ज्यामध्ये जे काही स्ट्रेसिंग फॅक्टर्स आहेत त्याला कमी करण्याचा प्रयत्न करतो. कधी योगासनाचे क्लासेस घेतो, कधी ताणतणाव मुक्तीवर प्रबोधनात्मक लेक्चर्स घेतो, कधी आमच्या म्हणजे वर्षातून 2-3दा स्पर्धा होत असतात, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स, रेंज स्पोर्ट्स असतात. त्यानंतर संभाजीनगर ग्रामीण इतका नॅचरली एनरिच्ड एरिया आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग चे आम्ही उपक्रम घेत असतो. या माध्यमाने जास्तीत जास्त लोकांचा एक तर स्ट्रेस कमी होतो, दुसरा एक इन्फॉर्मल रिलेशनशिप वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तयार होतो.
त्यामुळे त्यांना सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो आत्मविश्वास निर्माण होतो की माझे वरिष्ठ जे आहेत ते वेळ पडल्याबरोबर माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ते नेहमी हजर असतात. त्यामुळे त्याचा नक्कीच तो जो काही स्ट्रेस आहे तो कमी होण्यास मदत होते. जी नक्कीच. यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने एक उपक्रम सुरू करण्यात आलाय, ज्यामध्ये जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी गुन्हे उघडकीस आणायला मदत करतील त्यांना विभागाकडनं कौतुकाची थाप देण्यात येते. तर त्याला कसा प्रतिसाद मिळतोय कर्मचाऱ्यांना? अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो. मला चांगलं आठवतंय की मागच्या वर्षी मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा एक आरोपी असा होता जो जवळपास 2.5 ते 3 वर्षापासून फरार होता आणि त्याचे गुन्ह्याचा आलेख बऱ्यापैकी मोठा होता. आणि त्यावेळेस मी असंच एका क्राईम कॉन्फरन्समध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घोषित केलं होतं की जर या आरोपीला तुम्ही येत्या 2 महिन्यामध्ये जर पकडून दिलं तर तुम्हाला इतका कॅश रिवॉर्ड आणि सर्टिफिकेट देणार. आणि आश्चर्याचा धक्का हा बसला की पुढच्या क्राईम कॉन्फरन्सच्या आधी तो मिळाला. असे जेव्हा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, मग ते पोलीस स्टेशन असो, ट्रॅफिकचा ब्रांच असो, एमटी डिपार्टमेंट असो, क्राईम कंट्रोल रूम असो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला एक ड्युटी दिलेली आहे. माझा प्रयत्न हा राहतो की त्याला जी ड्युटी दिलेली आहे त्या लोकांमध्ये जो सर्वोत्कृष्ट काम करतो त्याला शाबासकीची थाप देणं हे माझं कर्तव्य ऍज अ टीम लीडर. आणि मग प्रत्येक वेळेस बक्षीस म्हणजे फक्त रिवॉर्ड, कॅश रिवॉर्ड हे नसतो. एक सर्टिफिकेट त्याला बोलून एक पुष्पगुच्छ दिला तरी सुद्धा खूप फरक पडतो आणि त्याचा 100% परिणाम आपल्याला दिसेल की आज आमच्याकडे एकही म्हणजे डेकॉयटीचा गुन्हा असो, जेवढे सिरियस ऑफेन्सेस आहेत ज्यामध्ये अक्यूज नोन आहेत, मग मर्डरचे असो किंवा 307चा असो, सर्व आरोपी अटक झालेले आहेत. मग त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन असतात, LCB असते, आमचं टेक्निकल अनालिसिस विंग आहे जे मोबाईल आणि CCTV कॅमेराचं अनालिसिस करतो. हे सगळे घटक अतिशय एक जोमाने ज्याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन, म्हणजे बऱ्याचदा लोकल क्राईम ब्रांच म्हणजे LCB आणि पोलीस स्टेशनचे दोन्ही टीम्स एकत्र काम करत असतात. दोघं हेल्दी कॉम्पिटिशन, कोण आधी डिटेक्ट करतो ह्याच्यावर त्यांचा भर असतो आणि त्यामुळे नक्कीच जिल्ह्याला त्याचा फायदा होतो. जी नक्कीच. शेवटी जाता जाता एडियनच्या दर्शकांसाठी आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता? मी आपल्या माध्यमाने सर्व एरियनच्या जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस, आमचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा सर यांच्या वतीने आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक विनंती नक्की करेन की दीपावली हा सण हा हर्षोल्लासाचा सण आहे. असं कोणतंही कृत्य करू नका जेणे आपला किंवा आपल्या आप्तेष्टांचा जीव धोक्यात जाईल. फटाकडे वाजवा, परंतु पर्यावरणपूरक फटाकडे वाजवा. कुठेही साऊंड पोल्युशन होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही, जनावरांना त्रास होणार नाही असे कोणतेही फटाकडे वाजवू नका, असे कोणतेही फायर क्रॅकर्स वाजवू नका. त्याचबरोबर समाजामध्ये एकोपा निर्माण होईल. 2 गटांमध्ये, 2 कास्टमध्ये, 2 रिलिजन्समध्ये कुठेही दुजाभाव, द्वेषभाव निर्माण होणार नाही असे कोणतेही कृत्य करू नका. खूप खूप धन्यवाद. एडियनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपण आपला अमूल्य वेळ एडियनच्या दर्शकांसाठी दिला आणि आमच्याशी संवाद साधला. यानं आज आपल्या बरोबर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड सर होते. पुढील सत्रामध्ये आपण अजून काही मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडियन न्यूज. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. शासनाला कुंभमेळ्यासाठी 9,700 कोटींचा प्रस्ताव. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रा. देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहूया, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.